घ्या वहिनी साखरपुडे घ्या घ्या मावशी साखरपुडे घ्या घ्या साखरपुडे घ्या साखरपुडे नमस्कार काका आबासाहेब निवडून आले का काय? हो आबासाहेबांच्या घरी बाळ जन्माला आलं. हो ताई या की आबासाहेबांच्या घरी बाळ जन्माला आले. मग श्याम तुझा कधी नंबर? माझा काय नंबर? अरे बोल की. माझं बघू नंतर पहिला गावची ग्रामपंचायत जिंकायची आहे. होय श्याम, गावच्या भल्यासाठी आणि गावच्या विकासासाठी आबासाहेबच पाहिजे बघ. घ्या घ्या साखरपुडी घ्या बाबा सांगतो घ्या साखरपुडी घ्या घ्या साखरपुडी घ्या 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 साखरपुडी घ्या. अगं अमृता आबासाहेबांच्या गौरीला मूल. अगं बाई काय सांगताय? चल गौरी, माझ्या दक्कनच्या राजाचं मंदिर आलं. होय हो, इथं आल्यावर किती प्रसन्न वाटायला लागले ना. हे दक्कनच्या राजा, या मुलीची ओटी जर तू भरलीस तर मरच तोपर्यंत मी तुला विसरणार नाही. दादा तुमचे पैसे किती झाले?
अगं बाई 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 बाई, रामायण महाभारत झालं असलं तर स्वयंपाकाचं बघा, नाहीतर उपाशीच बसशिला. आई साहेब झाली आहे देवपूजा माझी, लागते स्वयंपाकाला मी. अगे सटवे, देवपूजेची नाटकं करून ह्या सासऱ्याचे काय कान भरत होतीस ग? अगं लक्ष्मी, सकाळ सकाळपारी काय अभद्र बोलतीस? अहो खरंच ते बोलते, हिच्यामुळंच तर माझा कुमार दारू प्यायला लागलाय. 3 वर्ष झाले लग्नाला, तरी अजून पाळणा हल्ला नाही. अक्कल नाही काडीची, हाऊस मात्र माडीची. इथंच थांबणार आहेस का स्वयंपाक करणार आहेस? अहो इथंच थांबणार हाय का कामाच काय बघणार हायसा का नाही? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आई, ए आई, मी आलो. बाबा, आई. अरे श्याम बेटा, आलास तू अचानक? ये ये ये. थांबा भाऊजी, अहो इतक्या दिवसातून तुम्ही आलात. अहो ववळचं ताट तरी घेऊन येते मी. थांब ग. कुठे निघाल्यास? तुझ्या वांजोटीनं माझ्या पोराला जर ओवाळलंस, अजून माझ्या लेकराचं गोळ्या जायचं आहे. लक्ष्मी, आवडती तिला सुना या घरची. ते काय आई, वहिनीचं आणि तुझं अजून असंच चालू आहे वाटतं. अगं वहिनी, काय ग, दादा कुठे गेलाय? दादा हा? गेले असतील इथंच कुठेतरी बाहेर. थांबा हा, मी ववळ्याचं ताट घेऊन येते. मला ओळख पहिला. श्याम, कसा काय झाला तुझा प्रवास? खूप छान, अगदी आरामात, नो टेन्शन. ए आणि इकडं मी ओवाळते. आणि काय ग, तू इथंच थांबणार आहेस का? आता जा, आज जा, चहा पाण्याची बघ जरा. हे काय, वहिनीला रडवलीस होय? अरे सारखी वहिनी वहिनी करू नकोस, नाही तर तुझ्या बी डोक्यावर बसेल ह्यांच्यासारखी. अगं कुठं फिरशील पाप? दुसऱ्याची मुलगी म्हणजे आपल्या मुलीसारखीच आहे. ती कोणाची तर मुलगी आहे ना वा? बघितलं श्याम, कसं वेळ लावलंय त्या सटवीनं. आई, मी थकून आलोय, मला आराम करतो मी. अरे कुमारदा, इकडं आज का पार्टी होती वाटतं? अरे अशा पार्ट्या तर मी रोजच करतोय, मला कशाची कमी नाही. पण तू इकडे कसं काय? काय सांगू कुमारदा तुला, माझ्या आणि माझ्या बायकोचं कड्याक्याचं भांडण झालं. बायको माहेरी निघून गेली. अरे इथंच तर चुकतंय आपल्या आम्हा पुरुषांचं. किती जरी भांडणं झाली तर बायकोनं माहेरचं नाव काढून नये. अरे मी एवढा पिंडका असताना माझी गौरी आहे की नाही? अरे गौरी वहिनीसारखं जमणार आहे काय? ती लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी.
अरे सोड रे ती लक्ष्मी, पण तू आता कुठं निघालायस? आता काय बायको गेली माहेरी, जाऊन एक पॅक मारे. आज चल मग दोघं जाऊया, चल. चल. अरे वेटर, ए वेटर, अरे माझा ब्रँड आणि चिकन घेऊन ये. पहिला ऑर्डर आमचीच घ्यायची, नाहीतर बार बंद करून टाकीन. आम्ही माणसं कुणाचे माहिती आहे का तुला? उस्मान भाईचे. चल ऑर्डर दिले ते आण लवकर. अरे भाडव्यानो, बार का उस्मानच्या बापाचा आहे काय? आमच्या बाहेरच्या बापाकडून जाते रे, तुला बोकडी घेईन. अरे तू काय मला बघून घेणार? तुझ्यासारख्या तर मी चांगलं ओळखतोय. छान. अरे तो आपल्याला अच्छे करायला आलाय. चल जाऊन त्याला पुढ्या. अरे नुसतंच चंचा मांडलायस, माझा ब्रँड कुठं आहे? भाईच्या बापाकडून चालले. अरे बापरे. आज यांना पोहायचं नाही. चल चल. चल तो. कोणाच्या नादाला लागायचं कळत नाही. अहो ऐकलं का? अहो लक्ष कुठं आहे तुमचं? हा बोल. अहो मी काय सांगते ते ऐका. अहो 3 वर्ष झाले कुमारच्या लग्नाला, तरी आपल्या घरात पाळणा हल्ला नाही. मी काय म्हणते, आपल्या कुमारचं दुसरं लग्न करूया का हो? अगं लक्ष्मी, डोकं ठिकाणावर आहे का? गावात काय इज्जत आहे माझी? लोक काय म्हणतील मला? तुमची किंमत ठेवा तुमच्यापाशीच. असली वाद सून घरात ठेवल्यावर लोक काय म्हणतील आपल्याला? आणि आपला श्याम शिक्षण पूर्ण करून तो घरी येणार आहे, मग लोक काय म्हणतील आपल्याला? आणि त्याला कोण मुलगी देणार? अगं गौरीचा काय दोष आहे? मूलबाळ होत नाही. कुमारी तितकाच दोषी आहे ना. बोला, काय त्या सटवीनं जादू केली आहे कुणाच ठाऊक, आणि तिच्याच बाजूने बोलतायसा. काय जादूच्या गोष्टी चालल्यात आई? आलास कुमार, बस. अरे मी काय म्हणत होते, तोंड बंद कर लक्ष्मी. काय नाही हो बाबा, थोडी मारामारी झाल्या. काय मारामारी? आणि कुठे लागले काय बाळा तुला? कुठे लागले का रे बाबा? कुठे लागले आणि किती तर लावून घेतलेस? काय झालंय? कसली भांडणं झाल्यात? शे काय नाहीये, मला जेव्हा वाढ, मला भूक लागल्या. जा बाबा, तुझ्या बायकोनं स्वयंपाक केला असेल तर जेवून घे जा. अरे काय रे कुमार, तुझा अवतार आबासाहेबांचा मुलगा ना तू?
आली का तुमची किटकिट? मी घरात आले की किटकिट कायम चालूच असते. आई सांग की तू बाबांना. मी काय बोलू बाळा, ह्यांच्या पुढं जेवण झालं असलं तर जेवून घे जा. काय होणार या पोराचं? देव जाणं. रामकृष्ण हरी राम. आई बाबा, माझं शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरीचा प्रयत्न चालू आहे. आणि का ते नोकरी मिळेपर्यंत का ते व्यवसाय करा म्हणते. काही पण व्यवसाय कर, पण नाव माझंच लागलं पाहिजे, कारण माझ्या नावातच लक्ष्मी आहे. झाली का सुरुवात तुझी? अगं तुझ्या नावातच लक्ष्मी आहे, पण तुझ्या कुठून लक्ष्मी आहे? असू दे, मी काही साधी सुधी बाई नाही, भल्या भल्यांची जिरवली आहे मी. अगं आई, तू माझं काय बघणार आहेस का नाही? तू तुझ्या सासरीकडून 1-2 लाख रुपये घे. अरे लग्नात फुटका महिनी सुद्धा घातलेला नाही आणि वरनं वाज पडले आमच्या गळ्यात. अगं लक्ष्मी, त्यांची परिस्थिती कुठं आहे एवढी? तर नक्षत्रासारखी मुलगी दिली हा, आणि काय पाहिजे तुला? चल तर नक्षत्रासारखी मन पुरगी पडली. कपाळ कंदी कुठली आमच्याच नशिबात लिहून ठेवली होती का काय? हे काय काय त्या वहिनीला उघड टोचून बोलतस वय? तू गप रे, मन टोचून बोलते. अरे ती टोचून बोलण्यासारखीच आहे. आई साहेब, अहो प्रत्येक वेळ तुम्ही मलाच का बोलता? अहो काही चुकलं नाही तरी पण तुम्ही मला बोलता. मी कधी एका शब्दाने सुद्धा तुम्हाला बोलले नाही हो. प्रत्येक शब्द तुम्हाला माझा लागतो, पण मी तुम्हाला कधीच काय बोलले नाही. का असं करता तुम्ही? पण प्रत्येक वेळी तुम्ही मलाच का दोषी ठरवताय? बघितलंस कुमार, कशी तुझी बायको चुरू चुरू बोलते ते? तुझा बा सुद्धा माझा आवाज करून बोलला नाही. अगं गौरे, माझ्या आईचा अपमान झालेला मला हे सहन होणार नाही. गौरे, माझ्या आईचा अपमान करतेस, नाही. पण माझ्या आईचा उलट बोललेलं मला सहन होणार नाही. आणि तुला जर राहायचं असेल तर माझी आई सांगेल तेच ऐकायचं, नाहीतर माहेर तर असतात तुला. तुझे गौरीनं आतापर्यंत तुला सांभाळलं, त्याच गौरीला बाहेर काढतोस तू. दादा, तू आज वहिनीला जे बोलतोस की नाही ते बरोबर नाही. त्या वहिनीनं आज काय हाल अपेक्षा सहन केलं ते तुला माहित आहे? अरे कशाच्या हाला अपेक्षा? अरे आमचंच हाला अपेक्षा करून ठेवले तिनं. नाचता येईना आणि अंगण वाकडं. तुमचं सगळं बोलून झालं असलं तर चहा घ्यावा जावा, मला पंचायतीच्या मीटिंगला जायचं आहे. नुसतं राजकारण राजकारण राजकारण. कशाचं राजकारण करताय? नुसतं बघत तवं राजकारण. अगं तुला काय कळतं यातलं राजकारण? 20% राजकारण, 80% समाजकारण करतोय म्हणून ह्या गावात मान आहे मला. अरे लक्ष्मी, मी तर म्हणतोय गौरीलाच उभा करायचं निवडणुकीला. अगं बाई, सासूसाठी वाटणी केल्यानं सासू झाली वाटणीला. अगं आई, सासूसाठी वाटणी करायची हे मान्य आहे तुला. तू गप रे, तुला काय कळते? तिला निवडणूक उभा राहण्यापेक्षा मला उभी करा ना. मी सगळ्यांची बाजी जप्त करीन. छान, म्हणे डिपॉझिट जप्त करत्या. तुला चहा करा येतोय का? चला, तुम्ही माझीच थट्टा करा. अगं आई, तुझ्या संग बाबा ठट्टा करायला, त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणताना प्रेम व्यक्त करतायत ते. नाही, मला चहा करायला येत नाही ना. तुम्हाला सगळ्यांना चहा करून पाचते. आबा, आबासाहेब, आबासाहेब, काय झालं? आबासाहेब,
सोसायटीला आपल्या आग लागल्या. हा काय सांगतोस काय? काय झालं बाबा?